रामा, आज वो विषय हा लोकसभा इलेक्शन. काही महिन्या पयलीं तुमच्या समाजान तुमचें नाव फुडें काडलेलें की बाबा रामा काणकोणकर तुमी फॉर्म भरा, तुमी रावा. मागीर सगळ्या पार्ट्यांनी आतां हालीं फॉर्मां भरली. BJPची जाली, इंडिया अलायन्साचे जाले, RGचे जाले आनी बहुजन समाज पार्टी ही एक नवी पार्टी येयल्या, तेंच्यांनी नॉर्थ सावथ भरलेली ह्या फॉर्मां. रामा, अशें कितें घडलें की तुमी आजुनूय पिक्चरान येवंक ना? पिक्चरान मेन इम्पॉर्टंट कितें आहा तुमकां सगळ्यांक खबर आसा की ST कम्युनिटी एज वेल एज सिवील सोसायटी भितर म्हजें नांव चलतालें. आतां मेन इम्पॉर्टंट आसा की नांव चलोन सुद्दां आनी इतल्या गोंयान रीच आसूं सुद्दां रामा काणकोणकरान आनी कांयशे जे मेन लायक मायंडेड गोवन्स आसा, जे आमचे कम्युनिटी आहा, तांच्यांनी अशें कित्याक लागून फाटीं स्टेप घेतलें एकाच कारणां खातीर, कित्याक आमकां मतां फोडपाची नाशिल्ली. मतां फुटून ते BJPक फायदो जावपाचें नाशिल्लें. आमकां व्हेरी क्लियर गोल आसा. ज्या भाशेन ST कम्युनिटीचेर एक थापट मारलें कोणी BJP सरकारान की पॉलिटिकल रिजर्वेशन दिता म्हणून सांगलें आनी मागीर तांकां पेडे खावयले आनी तें बील हाडून आमकां दाखयलें. एक बील जाका कांय व्हॅलिडूच ना. सो त्या टायमाचेर आमी डिसिजन घेतलें की आमी कशेंय करून तांकां डिफीट करतले. आतां डिफीट करपाचें मेन कितें आहा, इट इज अ पार्लमेंट इलेक्शन, इट इज नॉट एन असेंब्ली इलेक्शन. वेन इट इज अ पार्लमेंट इलेक्शन्स आमकां कळून आयलें की बाबा सगळ्या मेन एक वन ऑफ द एक्टिविस्ट थंयसर दिल्लो आहा सावथाक, आनी ते एक्टिविस्ट आमच्याच भितरलो जर एक्टिविस्ट दिल्लो आहा जाल्यार वाय शूड वी कंटेस्ट आनी डिवायड द वोट्स. ह्या हितून आमी डिसिजन घेतलें की बाबा अलायन्स BJP वर्सीस अलायन्स म्हणून आमी मुखार आयले की म्हणून आयले हे अलायन्स जे आसा पळय डिफीट करपा लागून एक बेस्ट ऑप्शन आसा. आनी फुडें मागीर आमी डिसिजन घेवया कित्याक इलेक्शनां येतली वयतली, पूण आयच्या दिसा गरज आसा डेमोक्रेसी सेफगार्ड करपाची. आयच्या दिसा डेमोक्रेसी कॉन्स्टिट्यूशन सेफगार्ड करपाची गरज आसा आनी तें जर करपाक शकता जाल्यार इट इज युनायटेड अलायन्स अक्रॉस इंडिया. आमी पळयलो RGचो स्टेटमेंट की आमी रोबर्ट बाबा क्वेश्चन केलेलो की जेन्ना तूं म्हणटा की सावथ गोवाची BJP कॅन्डिडेट ती स्पॉन्ज तरी आसलेली काय म्हणून. आनी जेन्ना हांवें ताका विचारलें की ती तुमी तिजेर प्रश्न केलो किंवा इवन इंडिया अलायन्साच्या कॅन्डिडेटाचेरूय तुमी प्रश्न केलो, पूण ताका जेन्ना हांवें विचारलें की बाबा तुवें समाजा खातीर कितें काम केलां, तूं पंच आसलेलो काय कितें काम योगदान केलें, तेन्ना ताणें सांगलें कोविडा टायमार खंय ते सगळे RGच्या वांगडा रावन काम केलां, हें खंय तेणें उत्तर दिलें. तेजेर मातशें तुमी सांगूं शकता? काम केलां तेंच्यांनी. जेन्ना GMCन आमी सगळे गोवा कोरोना वॉरियर म्हणून सगळे काम करताले पळय, सगळे अक्रॉस गोवा भुरगे काम करताले पळय, त्या टायमाचेर RGचे भुरगे आहा पळय, मनोज परब करताले ते डेफिनेटली. आनी तीच कामां करपा लागून थंयसर डोनेशन मागताले, लेट्स सेव गोवन्स म्हणून डोनेशन जो मागताले थंयसर ते बियरीची पार्टी करपा. हे ल्हान सांगपाची गरज ना. दे हॅव शोन देअर ट्रू कलर ड्युरींग द टायम ऑफ कोवीड टायमाचेर. तुम्ही म्हाका सांग, एक दीस सुद्दां मनोज परब आहा पळय ते GMCन पावल दवरला? सांगा म्हाका, दाखयचें म्हाका. एक दीस सुद्दां GMCन पावल दवरला सांगा. आनी त्या टायमाचेर जेन्ना GMCन 26 लोक मरताले, ऑक्सिजन सिलिंडर पावना आसलेले, लॅक ऑफ ऑक्सिजन आसलेले त्या टायमाचेर, मुद्दम पळया त्या टायमाचेर तो सायटीच्यान जे आलदिदी गोवा रिटेनिंग वॉल आसा पळय, ते रिटेनिंग वॉला कडेन पावता 3 किलोमिटराचे हितून इश्यू डायवर्ट करपा लागून. त्या टायमाचेर सगळे लोक क्वेश्चन करताले हेल्थ मिनिस्टराक आनी एका चीफ मिनिस्टराक, लोक अशें मरता लॅक ऑफ ऑक्सिजन आहा म्हणून. तो डायवर्ट करपा लागून तो रिटेनिंग वॉला कडेन पावल्लो 3 किलोमिटराचेर. नाल्यार काडून पळया थंयसर, तेजो लायव्ह अजून पर्यंत आसतलो थंयसर. आनी तेच्या नंतर थंय गेलोच ना केन्ना तो रिटेनिंग वॉला कडेन. कित्याक तो टायम तितलोच पर्यंत आशिल्लो तेजो. तो बरें काम केलां तेणी, डायवर्ट करपाचें काम बेस्ट करता काम. आतां हो जालो RGचो विशय. आतां जेन्ना नॉर्थ गोवाक आमी पळयता आतां 4 पार्ट्यो जालेल्यो आहा. BJP जाल्या, इंडिया अलायन्स जाल्या, RG आसा आनी बहुजन समाज पार्टी ही नवी पार्टी येयलेली आहा. आतां प्रश्न कसो पडलो की जेन्ना तुमी इंडिया अलायन्स म्हणटा आनी तुमी आजून कोण सपोर्टूय तितको दाखयना, कित्याक दाखयना? सी व्हेरी क्लियर आसा. इम्पॉर्टंट एक गजाल आसा की जेन्ना अलायन्स म्हणून फायट करता तो पॉझिटिव्ह वायब्स जो दिसपाक जाय, ते एग्रेशन दिसपाक जाय, ते एग्रेशन खंय तरी कमी पडटा अशें म्हाका दिसता. आनी हे एग्रेशन कमी पडटा ते रेक्टिफाय काम करपाचें अलायन्साची कमिटी बसलेली आहा पळय तांच्यांनी. आतां
वेरियस एक्टिविस्ट आहा सगळे अक्रॉस गोवा एक्टिविस्ट आसा ते खंय तरी चित्ता की बाबा कोणाक सपोर्ट करून खंयच्या डायरेक्शनान बीजेपीक हारोवपाचें हें अजून पर्यंत लोकांचे मनान आसा सो म्हाका दिसता हें व्हेरी विदीन आफ्टर 2023 हें प्रोग्राम हो क्लियर जातलो की खंयच्या सायडीन खंय वचपाचें आहा तें पूण एक गजाल इम्पॉर्टंट आहा सजेशन आसा इंडिया अलायन्स हॅव टू सीट डावन विथ ऑल दी एक्टिविस्ट and see how and make up a plan की बाबा कशे भाशेन हेंकां काबार हेंकां बीजेपी जाग्यार बसोवपाक शकता नाजाल्यार इट इज नॉट पॉसिबल ओन्ली विथ द पॉलिटिकल पार्टीज सिवील सोसायटी वील हॅव टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल जेन्ना तुमी म्हणटा इंडिया अलायन्स आमी सदांच पळयलां की इंडिया अलायन्सान आतां काँग्रेस आसा लीड करता पूण काँग्रेसीचेर सदांच एक धब्बो पडलेलो की तेंचे आमदार शपथ घेव कितें घेव ते उठसूट बीजेपीन धांवता आमी वयरूय पळयलेलें आसा की जेन्ना एमपी इलेक्टेड एमपीक सुद्दां बीजेपी डायरेक्ट घेवं लागली आतां गोंयान सुद्दां बीजेपीचे कॅडर्सांक बीजेपीच्या कॅन्डिडेटाक पळयना आतां डायरेक्ट इंडस्ट्रियलिस्टच्या हेका हाडून थंय बसयली जेन्ना बीजेपीचे खुबशे महिला कॅडर्स हे आशिल्ले हे तुमी कशें पळयता सी व्हिडिओ कित्याक मारता लक्षात घे कित्याक लागून मारता ते अंडरस्टँड करा व्हिडिओ मारपाचें कारण आसता एक कारण म्हणटा ते तूं फायनान्शियली जर कंप्लिटली काबार जाला लोनान बुडलेलो आहा आनी तुका आनी कांय चलना तो बीजेपी कडेन कितें मेळटा पळय तें घेता आनी तो मागीर तो उडी मारता नंबर 1 नंबर 2 कित्याक लागून मारता जर तर तुमी लँड ग्रॅबिंग केल्लें आहा आनी कितें केल्लें आहा नाजाल्यार तुजे कडेन इलिगल पयसो आहा इलिगल धंदो आहा मोडको आनी कितें धंदो आसा जाल्यार तो जेन्ना आसता नाल्यार बॅगेज जेन्ना आसता त्या कॅन्डिडेटाक तेन्ना तेजी पॉसिबिलिटी हाय आसता की ताका ईडी बिडी लावन तांकां व्हरपाची हाय आसता सो कॅन्डिडेट जे डिक्लेअर करता कॅन्डिडेट जे डिसायड करता इट शूड नॉट बी ऑन द बेसीस ऑफ कितलो तुजे कडेन एसेट आहा कितलो तुजे कडेन करप्शनाचे पयसो आहा हेजेर डिक्लेअर जावपाक जायना क्लीन कॅन्डिडेट आसपाक जाय आनी जेन्ना क्लीन कॅन्डिडेट आसतलो तेन्ना ताका ईडी सुद्दां कांय करपाक शकचो ना सो क्लीन कॅन्डिडेट इज मस्ट सेकंड थिंग बीजेपी हॅड नो अदर कॅन्डिडेट वीथ देम हू कूड तांकां दिसलें की बाबा आयज जरी तर पयसो दिलो कित्याक केप्यांनी अशें फायनान्स केल्लो पयलीं कळ्ळें तुका बाकीच्यो पॉलिटिकल पार्टींक थोडे कॅन्डिडेट्सूच आसतले सो आतां बेस्ट ऑप्शन कितें केलें तेंच्यांनी देपेचे बायलेक दवरलें आनी मागीर ते फायनान्शियल बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्ड आनी फायनान्शियल कंट्रोल आहा पळय तो दवरपा खातीर हिका मुखार काडलें आनी सायडीचे कार्यकर्ता आहा ते सायडीक दवरले सो म्हाका दिसता हे लोकांक ऑलरेडी कळलेलें आसा आनी लोक आतां चिंतपाक लागला की पल्लवी टेम्पो काल हांव बसलो तेन्ना अशें पल्लवी टेम्पो एक्चुली पळोवपाक गेल्यार शी डू नॉट हॅव अ सेन्स ऑफ टॉकिंग टू द मिडिया ऑल्सो तूं अजून पर्यंत एमपीच जावंक ना तूं कॅम्पेन करता सद्या एमपीची आनी जेन्ना तूं कॅम्पेन करता तेन्ना तूं मुद्दम पळय तुजे मिडिया जेन्ना तुका क्वेश्चन करता तेन्ना तूं यू आर इग्नोरींग द मिडिया आनी यू आर वॉकिंग इन द वे यू हॅव टू हॅव अ डिसन्सी स्टँड अँड टॉक टू देम दे आर नॉट रिपोर्टर्स जे आसा पळय ते कालचे परचे हे न्हू दे आर ऑल्सो वर्किंग यू हॅव टू गिव रिस्पेक्ट टू एवरी पर्सन स्टँड अँड गिव द बायट इफ यू डू नॉट हॅव एनी आन्सर नो कमेंट म्हणा उबे राव नो कमेंट्स म्हणून चलोंक लागला बिकॉज वी हॅव अंडरस्टूड इट इज नॉट हर फॉल्ट वी हॅव अंडरस्टूड शी वॉज नेवर एक्टीव इन द सोशल कॉज तिका खबर सुद्दां नाशिल्लो कोलाचो इशू खबर ना तिका एसटी इशू खबर आहा काय विचार मुद्दम हांव मिडिया बाबतीन मागता तिका एसटी इशू खबर आहा काय विचार वॉट इज पॉलिटिकल रिजर्वेशन हाव द पॉलिटिकल रिजर्वेशन वील बी गिवन फ्रॉम वेन द पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर एसटी कम्युनिटी इज रिजर्वड कितले सीट तांकां मेळोंक शकता आनी खंयच्या कायद्या अनुसार तांकां मेळोंक शकता खंयचो आर्टिकल लागता खंयचे आर्टिकल अंडर 332 आर्टिकल आनी 330 आर्टिकल कितें म्हणटा ask her if she knows about it because these are the things which should be discussed in the parliament it's not about a business आयज म्हाका जाल्यार अशें दिसता की डेम्पो have come to increase their business if you do not have a basic knowledge about the tribal community why they are fighting what are their budgetary provisions in Goa what is the percentage of हे विचार तिका आसायला खबर तिका खबर आसपाना की बाबा ट्रायबल मनीस खंय आहा ते ट्रायबल लोक कितें सफर करता ते एम्पावरमेंटाचे बद्दल उलयता पळय तेन्ना एम्पावरमेंट विमन एम्पावरमेंट बीजेपी अरे तिका एम्पावरमेंट कशें करपाची गरजूच ना शी इज ऑलरेडी एम्पावर ती कोटींची मालीक आहा तिका आनी एम्पावर वुमन एम्पावरमेंट म्हणून कोण जी गरीब बायलां आहा आतां फॉर एग्जाम्पल खुबशे एक आमची एसटी बायलां मुखार सरलेली कॅन्डिडेचराक लागून पूण तांकां तर दिल्लें जाल्यार बांदून हाडलें तुमकां पूण तुमी तांकां सुद्दां कॅन्डिडेचर दिवंक ना तुमी दिली ती एम्पावर बायल जाल्ली आहा पळय तांकां तुमी वुमन एम्पावरमेंट म्हणून तांकां तिका टिकेट दिता थंयसर आय फील दीस इज नॉट वुमन्स एम्पावरमेंट दीस इज अबाउट बिझनेस एम्पावरमेंट जे बिझनेस लॉबी आहा पळय तांकां आतां इंडस्ट्रियलिस्ट हॅव एंटर्ड इन टू द पॉलिटिक्स
film industry have entered into politics. It is only one thing, because they can make money in easy money in politics अशें दिसलेलें आसा. आनी तांकां आतां सद्या प्रेझेंटली कितें जालां, जें आतां दिवचें पडटा पळय इलेक्शना टायमींग फंडींग दिवचें पडटा आनी कितें दिवचें पडटा डोनेशन CSR फंड, आतां कितें जालां डायरेक्टली तुमी ती इंडस्ट्रियलिस्ट आनी इंडस्ट्रियली भितर येयले काय न्हू, जितले आसा पळय ते बिझनेसीस आहा पळय लॉबिंग केले आनी तांकां दिले आनी तांचो दोळो जो आहा पळय तो कोळशाचेर कंप्लिटली कोळशाचेर आसा. जेन्ना आतां नॉर्थ गोवाक सुद्दां आमी पळयता की 4 उमेदवार आहा. आतां एक बहुजन समाज पार्टी येयलेली आहा. बहुजन समाज पार्टीन आमी आयकलां एक रिपोर्टर नॉर्थ गोवाक आहा आनी साऊथ गोवाक एक डॉक्टर उबी रावलेली आहा, ती सुद्दां STच्या हितूनसून येता. आतां तुमचे ST समाज खंय वयतलो? सी आय विल से ऑल द बेस्ट, बिकॉज बरे लोकांनी बरे कॅन्डिडेचरांनी मुखार सरपाकूच जाय. ओके, मुखार सरपाक जाय. सरतना एक गजाल आमी अंडरस्टँड करपाक जाय, इलेक्शन कंटेस्ट करपाक जाय म्हणून कंटेस्ट करप ना. इलेक्शन कंटेस्ट करता जाल्यार ताका रिजन आसपाक जाय. आमचे रिजन आमी व्हेरी क्लियर आसले. आफ्टर हॅविंग द सो मच ऑफ सपोर्ट, तुमी पळयला की 1000 लोकांनी कार्यकर्त्यांनी अक्रॉस गोवा ST कम्युनिटीन प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. हिस्ट्रीन पयले फावटी प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी सांगलें की आमी BJP उडोवपा लागून खंयच्या लेवलाचेर वचपाक रेडी आहा. कॅन्डिडेट जाल्यार कॅन्डिडेट्स घालतले, पूण इतलो सपोर्ट म्हाका दिसता खंयच्या कॅन्डिडेटाक इंडिविज्युअल सपोर्ट सुद्दां इतलो आसचो ना, पूण कम्युनिटी लेवलाचेर इतलो सपोर्ट सुद्दां आसून आमी ते स्टेप घेतले ना. कित्याक लागून गोंयचे चिंतून घेतले ना स्टेप. आनी आतां कोण बसता ताका आमी स्टॉप करपाक शकना. पूण एक गजाल म्हजो एडवायस आसा की हुएवर इज कमिंग अप, म्हाका दिसता तेंच्यांनी व्हरपाक जाय. फॉर्माक कोण स्टॉप करपाक शकना. पण फॉर दीस इलेक्शन्स द क्वेश्चन इज अबाउट दी डिफिटींग BJP, आनी टू डिफीट BJP इट इज व्हेरी क्लियर दॅट आमकां युनायटेडली काम करचें पडटलें. पूण जेन्ना आतां रिपोर्टर म्हटल्यार हे सगळे चवथो स्तंभ आनी रिपोर्टर म्हटल्यार हे सगळे विशय हायलायट करता. सोशल एक्टिविशन पॉलिटिशियनाचे ऑपोजिशन हे विशय हायलायट करता. मेन म्हटल्यार विशय. आमी जेन्ना मिलन वांयगणकारा कडेन 2-12 जेन्ना त्यांनी फॉर्म भरले तेन्ना ताका विचारले, तेजोय हे कितें म्हणटा ते ग्रास रूट लेवल म्हणल्यार सामान्य मनशाचे विशय, हे विशया खातीर ती आनी एज अ वुमन आनी ती कितें म्हणटा जे त्रास जालेले आनी जी म्हागाई सुद्दां वाडलेली ही महिलांक खबर आसता की बाबा हो त्रास कितें जाला 5 वर्सां. गॅस वाडलेली आसलेली, म्हणजे सगळ्यो सोयी ज्यो घरान आसता त्यो तितक्यो मेळना. आतां तुमी अशा मनशाच्या फाटल्यान रावतले म्हणजे पळय ती काय फायनान्शियली स्ट्रॉंग ना लायक BJPची कॅन्डिडेट. ओके, सामान्य मनीस दवरलेले आहा. एके भशेन डॉक्टर आहा, डॉक्टर सुद्दां सामान्य मनशाचे जाणून घेता. जेन्ना मानसीक त्रास जाता ते विचारता न्हू बाबा कितें जाता ना घरान म्हाजो येणावळ सारकी ना, अशे त्रास जाता. ती मानसीक त्रास घेता आनी तांकां दुयेंताय स्टार्ट जाता. सो डॉक्टरांकूय खबर आसता. म्हणून आतां कितें जालें, डॉक्टरूय प्रोफेशन आतां म्हणटा आमी पॉलिटिक्सान देंवलेले बरे. MP म्हणल्यार MP फंड येयलो, रोजगार येता आनी कितें येता. ह्या बाबतींत तूं कशें पळयता? सी बेजिकली कशें आहा, इंडिया अलायन्सान एक्चुली पळोवपाक गेल्यार एक ऑपॉर्च्युनिटी घेवपाक जाय आशिल्ली जी हांव कमेंट करूंक शकना. इंडिया अलायन्स वूल कमेंट इट बेटर, बिकॉज आय प्रिफर म्हाका जाल्यार विमन एम्पावरमेंट खऱ्यांनीच गरज आसा करपाची, तांकां सपोर्ट दिवपाची गरज आसा. पूण हे रोल प्ले करपाक जाय आसलो इंडिया अलायन्सान. सो इंडिया अलायन्सान कित्याक करूं ना तें तुमी इंडिया अलायन्साक विचारपाचें. वी एज एन एक्टिविस्ट सिवील सोसायटी कॅन ओनली सपोर्ट. वी आर नॉट अ पॉलिटिकल पार्टी. We can support, we can make sure that BJP is out from Goa. सो हें आमी करूं शकता. पूण एक्चुली पळोवपाक गेल्यार पॉलिटिक्सान बायलांनी येवपाक जाय डेफिनेटली. फ्रॉम द ग्रासरूट लेवल लोकांनी वयर सरपाक जाय. आनी फुडलें आतां हें MP इलेक्शन जालें म्हणून हें जायना न्ही, फुडें MLA इलेक्शन येवपाचें आहा. पीपल शूड कंटेस्ट MLA इलेक्शन्स ऑल्सो. आनी आय वूल वेलकम लायक 3 वर्सां आसा रिपोर्टरांनी डॉक्टर्स आनी कोण जे आसा प्रोफेशन्स आहा पळय दे शूड कम. बिकॉज आमच्या सिस्टमान कितें जालां खबर आसा, जे अनएज्युकेटेड आहा पळय म्हणल्यार तांकां नॉलेज नाशिल्ली, 4थी पास 5वी पास अजून पर्यंत आमदार आहा थोडे कळ्ळें तुका. सो आतां मातशें एक रेवोल्युशन हाडपाची गरज आसा. पॉलिटिकल रेवोल्युशन, एज्युकेशनल रेवोल्युशन इन पॉलिटिक्स हें हाडपाची गरज आसा. आनी फुडले फावटी जेन्ना इलेक्शनाक बसतले तेन्ना तांचें क्वॉलिफिकेशन चॅक करपाची गरज आसा आनी बॅकग्रावंड चॅक करपाची गरज आसा. जेन्ना म्हागाई वाडली, ही जी पोटतिडक आहा म्हणजे कामूय गेले, ही जी सामान्य मनशाची जी पोटतिडक आहा, ह्या पोटतिडकीन लोक मतदान खंयचे भशेन करतले?
सी एक गजाल आसा की सध्या कोविड 19च्या नंतर सगळे लोक रस्त्यार येयल्ले आसात, बिझनेस काबार जाल्ले आसात, सगळे म्हळ्यार लोकांक आतां डायरेक्शन अजून पर्यंत मेळ्ळें ना. तो इम्पॅक्ट जो जाल्लो कोविड टायमाचेर 2 वर्सांचो पळय तो अजून पर्यंत लोक फेस करता, कित्याक लोक लोनान बुडलेले आसात. आनी ह्या टायमाचेर सरकारान जे आहा पळय ते एका सोल्युशन्स काडलेले ना, सोल्युशन कांयच काडलेलें ना. सरकारान आपले फक्त बोल्सां भरलेलीं आसात. सो ह्या दृश्टीन पळयलें न्ही जाल्यार लोक सगळे बेकार अनएम्प्लॉयमेंट जाल्ले आसात, कंपनी बंद पडलेले आसल्या कारणान खूब बेकार भुरगे जाल्ले आसात. सो ह्या हेतून लोक अनएम्प्लॉयमेंटाचे लागून बीजेपीक डेफिनेटली वोट मारचो ना. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंटली लोक वोट मारपाचे गोंयचे एनवायरमेंटल पळोवपाक गेल्यार ताका लागून वोट मारचो ना. आयज तुमी तिसरी गजाल पळोवपाक गेल्यार एवरी सिंगल डे आमचो एक यूथ पिड्यार जाता एक्सिडंटान. आयदर तो एक्सिडंट वो जाता पळय तो नोईंगली एक्सिडंट जाता, नाजाल्यार दुसरो म्हणटा ते आयचे इन्सिडंट्स तुमी पळया. इलेक्ट्रिसिटी कितले लोक मेले लायनमॅन्स, पूण कांयच ना, सोल्युशन ना. म्हळ्यार म्हाका दिसता की सरकार डिपार्टमेंट्स हे सगळे फेल जाल्ले आहा. पोर्टफोलिओ फक्त नांवाक घेवन बसलेले आसा, हांकां लोकांचे पडून वचून ना. सो ह्या टायमाचे लोक जेन्ना वोट मारतलो पळय ते सगळे पोवन वोट मारतलो. कोविडा टायमार 4,500 लोक मेले, कोणाचो आवय, कोणाचो बापूय, कोणाची भुरगीं आनी कोणाचे फूल फॅमिली गेल्ली आसात. सो हे लोकांनी तर 4-4.5 म्हळ्यार कोणाचो ना कोणाचो सोयर लागतलो गोंयान, गोंय व्हडलें ना. सो ह्या लोकांनी त्या टायमाचेर चिंतपाचें की बाबा म्हाजो कोण तरी गेला आनी कोणाक लागून गेला, ह्या सरकाराक लागून गेला, हांच्या मिसमॅनेजमेंटाक लागून गेला, हेंच्यांनी तो व्हेंटिलेटराचेर स्कॅम केलो म्हणून गेला, हेंच्यांनी ऑक्सिजन सिलिंडर थंयसर टायमार पावयले ना म्हणून गेला, हांच्यांनी थंयसर कोविडाचे लॉकडावन टायमार करपाक जाय आसले ते टायमार करूं ना म्हणून गेला. सो ही सगळी गजाली ज्यो जाला पळय त्यो आमी विसरूंक शकना. आनी हे केन्ना जाला 2019 ते 2024च्या हेच्या भितर टर्मान जाला. So we are going to completely blame this. And second most importantly democracy. आज आमी एक्टिविस्टाक सर्वायवल इज अ डिफिकल्ट. सद्या आमकां अशें दिसता की गौरी लंकेशाक शूट केल्ले आहा पळय त्या भाशेन हे केन्नाय करपाक शकता. कित्याक आयज तेंच्यांनी गाडयो जळयल्यो एक्टिविस्टांच्यो, मुद्दम पळया गाडयो जळयल्यो, अटॅक जाले तेंचेर. आतां लास्ट उरला ऑप्शन पळय, अटॅक जाले फादर बिस्मार्काक, तेंच्यांनी मर्डर सुद्दां जालो फादर बिस्मार्काचो. म्हणल्यार हेज्या नंतर जे आहा पळय ते आमचे कडेन आनीक वॉयस उरलो आसपाक ना. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर एवरी एक्टिविस्ट टू वर्क टू डिफीट BJP in this 2024 elections in Goa. Thank you.